आम्ही जिंकलो नाही तरी चालेल, पण भाजपच्या अडचणी वाढवू आणि त्यांचा खेळ बिघडवू असं सांगत श्रीहरी आणे यांनी निवडणुकीच्या रिंगणात आता उतरण्याची तयारी केली आहे। तिकडे विदर्भामध्ये आणेंचा पक्ष विदर्भ राज्य आघाडी म्हणजेच चे 5 उमेदवार विदर्भातल्या नगरपालिका निवडणुका यंदा लढवणार आहेत। आर्वी, हिंगणघाट, वर्धा, साकोली आणि गोंदिया या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ते लढणार आहेत असं आडेंनी जाहीर केलंय। सध्या पक्ष नवीन आहे, त्यामुळे जिथं ताकद आहे तिथंच लढू, पण पुढे भविष्यात पालिका निवडणुकीत म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या अडचणी वाढवू असं आव्हान श्रीहरी आणेंनी दिलंय। जिथे आम्हाला आमची मेंबर्सची स्ट्रेंथ जास्त दिसते अशी ठिकाणं आम्ही निवडलेली आहे। आर्थिक शक्ती तर शून्यच आहे, पण आमच्यावर मोदीजींनी फार मोठी मेहरबानी करून दिली। सगळ्यांचाच ब्लॅक मनी उडवल्यामुळे सगळेच जण आता लेवल प्लेइंग फील्डवर आलेले आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांच्याच आर्थिक शक्त्या या साधारण आमच्या इक्विव्हॅलंट झालेल्या आहेत। त्याच्यामुळे आर्थिक शक्ती फारशी नसतानाही फॉलोअर्स किंवा आमचा सपोर्ट ग्रुप जिथे आम्हाला मोठा दिसतो तिथे आम्ही जास्त। पहिला टप्पा नाही, हे 4 टप्प्यांचं बोलतोय मी। छैल बिहारीजींचा शेवटचा टप्पा आहे। हो, नगरपालिका। येस। अपेक्षा आहे की या एरियाजमध्ये जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा व्याप्ती होईल। नगर परिषदा ज्या आहे म्हणजे कॉर्पोरेशन्स ज्या आहेत मुंबई, अमरावती आणि अकोला, ते चित्र टोटली वेगळं आहे, त्याचा वेगळा विचार केला जाईल।